हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर बघा, इथं आपला चहा नाश्ता झालेला आहे. एवढी भांडी घासायची होती, पण आता काय घासणार नाही, कारण आता आपला टाइम होत आलेला आहे. सकाळचा तर व्हिडिओ काय सकाळी कालचाच शिळापाकाच सोडला, कारण रात्री झोपायला तर काही तर नव्हते. कारभार गेलं भाळवणीला, का गेलं ती तुम्हाला सांगतेच. पण स्वातीच्या इकडं सगळं आवरलं. आली होती इकडं, म्हणलं बघावं, म्हणलं घराला झाडू बिडू मारावं, म्हणलं एखादा पारोसा आरोसा काढावं आणि जावं. कारभार नसला मी तिकडंच असते ना स्वातीच्या इकडं झोपायला. कुलूप कुठे ठेवलं काय? तर घेते कुलूप लावून. आता केस बिस इचरायचे, ते केस बिस इचरायचे आणि कामाला तयार व्हायचंय. तर लय जर मला म्हणतात राधे चहा खारी टोस्ट खाऊ नको ग बाई, त्यानंच तर तुला पित्त होत आहे. आता काय करावं, घेते कुलूप लावूनच. आता आवरलं माझं. आज काय कपडे धुतले नाही, तर काय कपडे नाही धुतल्यावर पण मला म्हणतात की राधे तू कपडे धुत नाही, तुझे कपडे यांचा आंबाट चिटवास येईल. कारण मी कपडे भिजाय घालतानाच त्या पद्धतीची घालते की कपड्यांमधून अजिबात घाण वास येत नाही. कारण त्याच्यामध्ये मी काय टाकते, ते तसलं वास यायचं नसतं का, काय म्हणतात त्याला, कम्फर्ट, ती टाकते आणि रिन पावडर टाकते आणि भिजू घालते. भिजू घातल्यावर ते कपडे वास येत नाही, काय नाही. कारण आता भिजाय घातली का नाही, ती सकाळपर्यंत चांगली भिजतात आणि उद्याच्याला एकदम ही आणि ती धुवून टाकायचे. म्हणजे मला 3 साड्या लागतात, त्या 3 साड्या घालते. तर चला, हे झाला आपला पर्सनल विषय. आता लय पण पर्सनल तुम्हाला सांगायला मला कसं तरी वाटतं बरं का, पण माझ्या मनात बी राहत नाही, लगेच तोंडातनं बाहेर फटाफट निघतं. तर कारभारी गेले तर गावाकडं, तसं मलाच जायचं होतं, पण काय तर कारणास्तव कारभारी गेले. तर मी म्हणलं तुम्हाला होतंय का बघा काम, नाही झालं तर म्हणलं मग मी येते. म्हणलं कारभारीकडे पैसे दिल्यात, कारभारीला पैसे द्यायचं पण जरा भ्या वाटतं. लय पैसे बघितलं की ते दारू हे पितं आणि गावातले 4 माणसं लगेच मला तर 5, नाही तर तू तरी पे. आणि हे बघा वासाना वास लागतोच, त्यामुळे जास्त काय पैसे दिले नाही. तर काल सरांचा कावीचा फोन आला होता. कावीला ATSला बसवलं ना, तर तिचं आधार कार्डाची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, तिच्या बापाचा, जातीचा दाखला. बापाचा चालत नाही, तिचा स्वतःचा लागतोय. मग जातीचा दाखला काढायचा म्हणलं तरी पण त्याला खर्च आला. ती जाऊ द्या सोडा, पण हे सगळी कामं आता करायचे. ते कारभारीला एकट्याला करणं होत नाही आणि एका दिवसात ते काय काम होत नाही. त्यासाठी जाते आता 2-3 दिवस. मग म्हणलं तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करा. मग म्हणलं उत्पन्नाचं दाखल्याचं, अजून उत्पन्नाच्या दाखल्याचं हे ते म्हणलं, अजून काय काय सांगितलं माझ्या ध्यानात नाही. व्हॉट्सअपला मेसेज येऊन पडलाय, वाचलं. मग कारभारीला सांगितलं, कारभारी गेलं. आता ती जीवूरला जात्याला. मग सरांसंग मी बोलली, सरांना विचारलं, म्हणलं तिच्या पप्पाचा जातीचा दाखला आहे, म्हणलं ते चालेल का. सर म्हणलं बघू, चालला तर सांगतो, नाही चालला तर मग तिचं स्वतःचा काढावं लागेल. मग मी जिथं जातीचा दाखला काढतात ना, तिथल्या सरांचा नंबर आहे माझ्याकडं, त्यांना फोन लावला. तर ते मला म्हणलं पोरीचं शाळेसाठी जर काढायचं असलं ना, तर त्यासाठी तिचं स्वतःचं डॉक्युमेंट्स पाहिजेत. मग म्हणलं काय काय लागेल. शाळेचं बोनाफाईड, तिच्या बापाचा जातीचा दाखला किंवा तिचा जन्म दाखला, एवढं सगळं लागेल. आता तिचा जन्म दाखला आहे का नाही ओरिजिनल, तिला पहिल्यांदा शाळेत टाकली होती आम्ही, म्हणजे अंगणवाडीला टाकली होती ह्याला इंदापूरला. तर इंदापूरच्या शाळेतच तिचं ते ओरिजिनल जन्म दाखलं दोन्ही एकाला एक जोडलेलं होतं. ते दोन्ही पण तिथं अंगणवाडीतच राहिलेलं आहे. लय पांढरा दिसायला लागेल. तर आली स्वातीच्या इथं आज काय का
शेड्यूल टॉप करायला. तर आली बघा स्वातीकडं. हा अर्धाच व्हिडिओ राहिला होता, तर तिच्या मम्मीला बोलत होते. थांब म्हणले, घर पुसते म्हणले, 2 मिनटं थांबा म्हणून थांबले होते. तर आपला विषय असा होता चालू की पोरगी ATSला बसली आणि त्याच्यासाठी मी म्हणत होती, म्हणजे मीच नाही सोडा, बरेच जण म्हणत होते की बापाचा धाकला चालतो लेकरांसाठी, आत्याचा चालतो हे ते, पण शाळेमध्ये वाटतं फक्त त्या स्वतः लेकराचाच चालतो. आता कावीचं काढायचं म्हटलं तर कावीला स्वतःचं बोनाफाईड लागतं, तिथं काय शाळेतलं सर देतातच. आणि तिच्या बापाचा जातीचा धाकला नाही तर तिच्या आज्याचा, तसं तिच्या बापाचा आहे, माझाच नाही. माझा काढायचा म्हणलं तर माझ्या बापाच्या हेकडनं लागतंय, आणि बापाच्या हेकडनं काढायचा म्हणलं तर मला बापच नाही. आणि बापाला कुठलं गणगोत पण मला माहीत नाही. बापाचं गणगोत म्हणजे बापाचं गाव मला डोंजा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद एवढं माहिती आहे, पण त्या गावामध्ये कुठं घर होतं किंवा तिथं अजून आपले कोण नातेवाईक आहेत किंवा आपल्या वडिलाच्या चुलते मालते किंवा आमच्या चुलते मालते कोण कुठला आहे काय काहीच माहीत नाही आम्हाला. कारण आमचं लहानपण पहिल्यापासून का ना तिकडं वाकड गावात गेलेलं आहे. आणि परत आईबापा मेल्यावर आश्रमशाळेत तिथनं झालं की लगीन झालं की तर तुम्ही बघतायच पुन्हा इडभट्ट्याने हिन तीन परपंचात, ते आम्हाला तिकडलं काहीच गणगोत म्हणजे नातेवाईक बिलकुल बेवारस आहे. मी बापाच्या इकडून म्हणलं ना बिलकुल बेवारस आहे, कोणच नाही. आणि त्याच्यामुळं माझा जरी काढायचा म्हणलं तर माझा निघत पण नाही, आयुष्यभर निघणार पण नाही, कारण माहितीच नाही तर काय सांगणार. आणि कसं आता जुनी लोक सहजासहजी टिकलेली आहे ती नाही ती, आणि नवीन लोकांना काय माहिती ना. आणि बापाचं नावच माहिती आहे फक्त कचरू महादेव शिंदे एवढंच माहिती आहे. त्या महादेवच्या बापाचं नाव काय आहे तेच माहीत नाही. म्हणजे आमच्या आजोबाचं माहिती आहे पण पणजोबाचं नाव माहीत नाही. आणि बापानं कधी सांगितलं नाही, बापानं कधी गावाला नेलं नाही. त्यामुळं माझं तर तिकडलं आता माहेरचं काहीच नाही. रेशन कार्ड नाही बापाच्या इकडचं, म्हणजे मला तिकडलं काहीच 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 नाही. म्हणजे आमच्या भावांना बी नाही, मला बी नाही, कुणालाच. म्हणजे आमच्या पूर्ण 5 बहीण भावंड आहे आम्ही, तर आम्हाला 5 जणांना तिकडलं काहीच माहीत नाही. अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या. तर तिकडलं तर पुरावा भेटणं लय मुश्किल आहे. आता हिकडलं घ्यायचं म्हणलं तर छकुलीच्या बापाच्या आजोबाचा आम्ही जातीचा दाखला काढून घेतला, मग नंतर ह्यांचा काढला. आला बघा छकुलीच्या बापाचा फोन, मला तर व्हिडिओज पूर्ण करायचा. आता छकुलीच्या बापाचा फोन आला होता, ते मला म्हणत होते की राधे बोनाफाईड कसला असतं या आणि ते कुठं काढू. मी म्हणलं शाळेत जावं म्हणलं. ते म्हणलं सरांना सांग बोनाफाईड. मी म्हणलं तुम्ही शाळेत जावं आणि शाळेतनं घ्या म्हणलं. सरांना मी सांगितलेलं आहे म्हणलं. कसं महत्त्वाचं मेन जे लागतात ना ते सगळे नंबर माझ्याकडे आहेत. कधी कधी त्यांना स्वतःहून कॉन्टॅक्ट केलेला आहे, नाही तर मी कॉन्टॅक्ट केलेला आहे, पण माझ्याकडे सगळे नंबर आहेत. आणि मी चांगलेच नंबर सगळे सेव्ह करून ठेवलेलं आहे, तर कधी बी कोणत्याही टायमाला उपयोगी पडावं आणि फोनवर आपलं काम व्हावं. बाबा ते कामावर आहेत नाहीत किंवा आपण कधी येणार आहे, म्हणजे ह्या गोष्टीचं कॉन्टॅक्ट राहावं म्हणून. आता बघा बँकेचं पण काम आपलं लवकरच होतं आहे, कारण मी का नाही घरनंच कॉन्टॅक्ट केलं बँकेमध्ये डायरेक्ट. सर या म्हणलं, मग मी त्यांना सांगितलं मला नाही येणं झालं तर मी त्यांना पाठवलं म्हणलं छकुलीच्या पप्पाला. मग छकुलीच्या बापाला सांगितलं फोन करून, म्हणजे तिथं गेल्यानंतर मला फोन करा. मग मी सरांसंग बोलते म्हणलं. मग मॅडमचं 1-2 म्हणजे मला बरेच नंबर आहे. आता कुणाकुणाचं सांगतो, मला आधार कार्डवाल्याचा आहे, परत त्याला पॅन कार्डवाल्यांचा आहे, रेशन कार्डवाल्यांचा आहे, ते तलाठी ऑफिसमधलं आहे, म्हणजे बरेच. आता तुम्हाला काय काय सांगू जे मला लागणार आहेत ना इमर्जन्सीला, लांब जरी असले तर आपले फोनवर कामं हवे ते. मग आता त्यांना सांगितलं, आता बघू ते काय करतात आहे का नाही. छकुलीच्या बापाचा सुद्धा सुद्धा का नाही एक पुरावा सुद्धा नव्हता. सगळं त्यांच्या पुराव्यासहित रेशन कार्ड. अरे द्यावं, छकुलीच्या बापाला आता सांगायचं विसरलं रेशन कार्डाची एक जाहिरात लागायची म्हणून. आता ते न्यायचं जुन्याच रेशन कार्डाचे, नवीन रेशन कार्डाचं घ्यायला पाहिजे. नवीन रेशन कार्ड आता मी माझ्या नावावर काढलेलं आहे, कारण आपल्याला घरकुल बसवायचं आहे. त्यासाठी माझ्या नावावरचं रेशन कार्ड केलेलं आहे. पहिलं रेशन कार्ड त्यांच्या नावावर होतं.
रेशनवाल्याचं हे ते म्हणजे सगळे कॉन्टॅक्ट असतात माझ्याकडं इमर्जन्सीला लागतात म्हणून मी काय सारखं फोन करून गप्पा हाणत नाही बसत. आणि तेवढा टाईम बी नसतो त्यांना गप्पा हाणायला. मला तर ह्याच्या अगोदर तर टाईम होता, आता तर मला टाईमच नाही. मग आता ते जातीच्या दाखल्याला जातेला 2-4 दिवस, त्यात आला उद्या शनिवार रविवार झालं. सोमवारी परच्याला आधार कार्ड ते काय ग वोटिंग कार्ड अपडेट करायचं आहे, त्यासाठी लागायच्या डोळं अंगठा. ते नवऱ्याला म्हणलं तुम्हीच काम करा, तर ते मला म्हणलं की नाही तिथं स्वतः लागतंय माणूस. बरं म्हणलं बघू आता काय होतंय. शनिवार रविवार तर सुट्टी. एकटी बाई किती बघते वन. मला एक कमेंट्स आले की राधे आम्ही पण एकट्या बाया करतो. अहो तुम्ही एकट्या बाया करतात, पण तुमच्यात माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. संघर्ष बायांना जास्त येतो करायला. काय काय गडी बायांना बाहेर सुद्धा घरातनं काढत नाही. ते स्वयंपाक कर, खा, पी, वरनं त्यांचे लाड, भारी भारी साड्या हे ते. आणि आम्ही तर सगळा संसार हटून आम्हाला तर खायला सुद्धा टाईम नाही. जेव्हा लोकांच्या घरी जाईल तेव्हा पोटाला पोटभर खायला भेटतं. कोणी काय पण खच्ची करून करू दे, आपल्याला काय वाईट वाटत नाही. आपला आनंदाचा आपलं किती जरी दुःख असलं तर आपल्या मनामध्ये दडवून कधी कधी येतं तोंडातनं बाहेर फटाफट. मस्त वाटलं होतं तुमच्यापासून लपवून ठेवा, पण नाही लपवायला माझ्या पोटातच राहत नाही. राहतं का कसं ते माझ्या पोटात कवाच काय राहत नाही, कवा बाहेर निघेल असं होतं. त्यामुळं कुणी मला चाड्या बी लावत नाही कोण कुणाच्या. न बाबा हे बोललं तर हे व्हिडिओमध्ये डायरेक्ट सांगाल म्हणून. कुणाचे लपडे असले तर मला कोण सांगत नाही का. न बाबा हवं त्याच्याला भांडण झालं काय खाटाकलं तर आपले लपडे व्हिडिओमध्ये एक सांगायचे, आपण हिला सांगायचं, मन मोकळं करायचं, आणि हे आपलं सारं जग जाहीर करायचे काय खाटाकल्यावर. त्यामुळं मला कोणी काय सांगत सुद्धा नाही. मला कोणी घरीसुद्धा बोलवत नाही, कारण त्यांच्या घरी मी जाईल आणि त्यांच्या घरचा व्हिडिओ करेल म्हणून ती मला घरी सुद्धा कोणी बोलवत नाही. बोलवतं का मला भांडत सुद्धा नाही कोण, माझ्या नादाला सुद्धा कोण लागत नाही. का माहिती आहे का, म्हणतात हिच्या संग भांडण करावं तर ही डायरेक्ट व्हिडिओच बनवते. जेवढा मला पहिला त्रास होत होता का नाही ते आता अजिबात बिलकुल नाही. सगळेजण भेटतात व्हिडिओ करते म्हणून तर थोडं सुख आलंय मला. आणि व्हिडिओ नसते ना करत, सोशल मीडियावर जर नसते ना तर अजून माझं तसंच चालू असलं असतं. कष्ट करून सुद्धा रडत बसायची बारी आली असते. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. एका ताईनं बोलवलंय तिकडं जायचंय, आज उद्या चाललंय. काय करावं, रात्री उशिरा येतो, झोपेतनं उठायला 10 वाजता, तिथून आंघोळ करायचं, चहा प्यायचा, तोवर कामाचा टाईम. तिथं गेल्यावर आता लवकर नाश्ता पण भेट नाही झाला. काल तर भेटलाच नाही. काल तर नाश्ताच भेटला ना, डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता चहा. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. भीती येणे